राजगुरुनगरमध्ये 16 वर्षीय मुलाची हत्या झाली. त्याचे वडील आत्ता आपल्यासोबत आहेत. काय नेमकं झालं होतं? तुम्हाला काय याच्याबाबतची मला कल्पना? कल्पना नाहीये. 3 ते 4 दिवसापूर्वी 4 ते 5 मुलांनी वाटतं मिळून त्याला मारलं होतं आणि आज सकाळी तो क्लासला गेला होता. तर मला आईचा 9:30ला फोन आला आमच्या की तू पटकनी दवाखान्यात जा, मुलांची काहीतरी भांडणं झालेली आहे. त्यानंतर मी सरकारी दवाखाना 2-3 दवाखाने शोधले आणि 2-3 दवाखाने शोधल्यानंतर मला सांगितलं की तो सरकारी दवाखान्यात आहे. मी तिथं गेलो तर मला त्याची अवस्थाही बघू शकली नाही. 3 महिन्यापूर्वी पण असाच काही वाद झाला होता? नाही, कल्पनाच नाही झालं. ते 3-4 दिवसापूर्वी, 3-4 महिन्यापूर्वी नाही, 3-4 दिवसापूर्वी. बरं, कशावरून झालं होतं? काय कारण तेच कळालं? माहित नाही अजून सर. ते आता पोलीस तपास करते त्यावेळेस कळेल. पण आमचं एवढंच म्हणणं आहे आता की त्याला मारणारी मुलं, 3-4 दिवसापूर्वी मारणारी मुलं आणि आज मारणारा मुलगा, या जोपर्यंत यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावणार नाही. इथून पुढेही माझ्यावर जी वेळ आली आता ती इथून पुढे कोणावर नाही यावं एवढंच म्हणणं आहे. त्याच्यात पोलिसांनी व्यवस्थित सहकार्य करावं एवढीच भूमिका आहे, बाकी काही नाही. 3-4 दिवसापूर्वी कुठं वाद झाला होता? त्याच क्लासरूम मध्ये झाला होता? क्लासरूम नाही, क्लासच्या बाहेर झालं होतं वाटतं त्यावेळेस काहीतरी. आणि हे झालं, हे घडलं, हे क्लासमध्ये घडलं. टीचर शिकवत असताना घडलं. मॅथचा क्लास होता, टीचर शिकवत असताना हे घडलेलं आहे. बेंचवर मारलेलं आहे त्याला. 3-4 दिवसापूर्वीच आपल्याला कुणीच कळवलं नाही, म्हणजे क्लासमधून पण नाही कळवलं? त्यांनी सांगितलं नाही आणि त्यांनी कुणाला कल्पना नाही दिली. हे फक्त त्याचे मित्र सांगू शकतात आता, बाकी कोणी सांगू शकत किंवा त्याचे टीचर सांगू शकतात क्लासचे. जी घटना घडली आहे त्याच्या आधी 3-4 दिवसापूर्वी पण अशाच प्रकारचे भांडण झाले होते असं या ठिकाणी मयत मुलाचे वडील या ठिकाणी सांगतायत आणि संतप्त आहेत. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, आरोपींना बेड्या ठोकल्या जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका सुद्धा त्या मुलाच्या कुटुंबियांनी घेतलेली आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, राजगुरुनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.